पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। राजनाथ सिंग, अजित डोवाल आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित। पाकिस्तानला भारताची धडकी। पीओकेच्या गिलगिट बाल्टिस्तान भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाचा सराव। ललकार-ए-मोमीन असं मोहिमेला नाव। काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक कारवाई। एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची झाडाझडती, लांडगेतोड सुरू। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन। मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड। पहलगाममधील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर। गोळीबारावेळी अल्लाहू अकबर म्हणणारा झिप लाईन ऑपरेटर एनआयएच्या ताब्यात। व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार। पाकिस्तानची दुखरी नस भारताच्या हातात। चिनाब नदीवरच्या बगलिहार धरणातून भारत अडवणार पाकिस्तानचं पाणी। बगलिहार धरणावरून एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट। पाकिस्तानी विमानांसाठी एअर स्पेस बंद करण्याचा भारताचा विचार। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती, तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद। पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा। पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेला जगदाळे कुटुंबाचं आवाहन। आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू। संतप्त लेले मोने जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी। पाकिस्तान सोबत व्यापार करणार नाही। व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना कॅटचा निर्णय। सरकार पाठोपाठ आता व्यापाऱ्यांकडून पाकिस्तानची कोंडी। जबाबदारी घेण्याच्या वेळीच पंतप्रधान मोदी गायब। फोटो शेअर करत काँग्रेसचा हल्लाबोल, तर ही पाकिस्तानची भाषा, भाजपचा पलटवार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईव्ही धोरण मंजूर। ईव्ही धोरणाअंतर्गत काही इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। सिंधुदुर्गातील भेडशी गावामध्ये घराची परवानगी घेत उभारला अवैध मदरसा। मदरशामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याप्रकरणी दोघांवर गुन्हा। बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।